हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. किती आमची इच्छा असते कमीत कमी पाऊण तास किंवा 1 तास तरी मिळावा, कारण सर्व भगवानपूर एकदा सांगत होते, एकदा एका ठिकाणी जन्माष्टमीला ते प्रवचन देत होते आणि सारखं बरोबर चिठ्ठी देत होते, थांबा हरि बोल हरि बोल हरि बोल. येताना ते सांगत होते की अरे प्रवचन देणं म्हणजे जसे घर बांधण्यासारखं आहे, की पाया काढलेला आहे आणि आता भरणी झाले, भिंती झाल्या, खिडक्या झाल्या, तळ झाले आणि आता छत टाकायच्या वेळी म्हणतात थांबा नका छत नका. तर काय होतं ते म्हणजे तसं नाही की केलं तर पूर्ण केलं पाहिजे आणि त्यासाठी मग थोडा वेळ लागतो. तसं थोडंसं आपण 7:30ला सुरू केलं तर 8:30 पर्यंत आपल्याला 1 तास मिळू शकतो. तर या ठिकाणी भगवान सांगतायत की जे माझे भक्त आहेत ते माझ्या कथा कीर्तनामध्ये सतत काय असतात, मच्चितामध्ये प्राणा बोधयंत परस्परम कथयंत जीवाम नित्यम तुष्यंतीच्या रमंतीचे. त्या कथांच्याद्वारे त्यांचं काय होतं, पोषण होतं आणि रमंतीचे त्याच्यामध्येच ते काय होतात, रममान होत असतात. आणि आपण आज बघतो जगन्नाथांच्या विषयी थोडी चर्चा करूया आपण, की भगवान जगन्नाथ अतिशय दयाळू आहे. आणि बघितलं तर भगवान जगन्नाथांचे डोळे कसे आहेत, त्यांच्या डोळ्यावर पापण्या नाहीत, ते निरंतर काय करतात, आपल्या भक्तांच्यावर कृपा करत असतात. तर हे जगन्नाथजी जे आता आपण बघतो स्नान यात्रा झाली, तर तो जगन्नाथांचा काय आहे, प्रकट दिवस आहे तो, त्या दिवशी भगवान प्रकट होतात. तर हे प्रकट दिवशी झाले माहिती की जे राजा इंद्रद्युम्न महाराज होते, ते इंद्रद्युम्न महाराजांना वाटायचं की मला भगवंतांची एकदम जवळून काय करायचं, सेवा करायची, त्यांचं दर्शन करायचं आणि अतिशय तळमळ त्यांच्या हृदयामध्ये होती. आणि एक दिवस एक ब्राह्मण त्यांच्या दरबारात येतो आणि तो म्हणतो, राजा तू जे भगवंतांची इच्छा करतोस ते भगवान नील माधवांच्या रूपात तुझ्या राज्यात प्रकट झालेत. आणि एवढं जो ऐकतो तो अतिशय आनंद येतो, भाग भरतो. आणि नंतर तो त्या बाहेरून बाहेर येतो, तो बघतो तो ब्राह्मण नसतात तिथं. तर ते म्हणतात अरे ब्राह्मणाने तरी सांगितले प्रकट झाले, पण कुठं झाले ते नाही सांगितलं त्यांनी, पण राज्यात झाले. मग तो काय होतो, आपल्या सगळ्या सैनिकांना पाठवतो 4 दिशांना की जावा ना तुम्ही काय करा, नील माधवांचा शोध घ्या. आणि ते सर्वजण जातात, त्यांच्या सरहद्दीवरून परत येतात की राजा पूर्वेला नाही, पश्चिमेला नाही, दक्षिणेला नाही. तर राजाला चिंता लागली, भगवंत प्रकट झाले आणि सगळे जाऊन आले तरी मिळत नाही. तो प्रधानमंत्री म्हणतो, राजा चिंता करू नका की सगळे लोक आलेत, पण एक व्यक्ती राहिलेला आहे, जे विद्यापती म्हणून जे ब्राह्मण आहेत ते मात्र अजून आलेले नाहीत आणि मला वाटतं की ते निश्चित शोधून येतील. आणि मग राजा त्यांची वाट बघतो. तर इकडं विद्यापती काय करतात, जाता एका जंगलामध्ये जातात. तिथं त्यांचं शबद जातीचे लोक होते आणि त्या ठिकाणी ते जातात. आणि त्याला काय कोणास ठाऊक, त्या लोकांचं असं वाटतं की ह्या लोकांना ना नीलमाधवांची निश्चित माहिती असणार, आणि म्हणून त्या लोकांच्या तिथं जातात. आणि तिथं एक विश्ववासू म्हणून एक ब्राह्मण जे शबदांचे प्रमुख होते त्यांच्या घरी जातात. तिथं ते नव्हते, तर त्यांची जी मुलगी होती तिचं नाव होतं ललिता, ती त्या ठिकाणी होती. आणि ते बघते की ब्राह्मण आले तर चांगल्या प्रकारे त्यांचा आदरातिथ्य करते. आणि थोड्या वेळाने विश्वासू पण येतात, त्यांनाही अतिशय आनंद होतो आणि ते काही दिवस त्यांना थांबण्याची विनंती करतात. आणि त्यांना तो शोध घ्यायचाच होता, त्यामुळे ते तिथं थांबतात. आणि काही दिवस निघून जातात आणि त्या दरम्यान त्या ललितांचा त्यांच्याशी विवाह पण होतो. आणि मग त्यावेळी विवाह होतो त्यानंतर ते म्हणतात की मी बघतो तुझे वडील रोज संध्याकाळी येतात घरी, म्हणजे पहाटेच येतात. त्यावेळी त्यांच्या अंगाला एक विशेष वास येतो, सुगंध येतो की अगरू, चंदन, कर्पूर याचा वास येतो. ते रोज जातात कुठं आणि काय करतात ते, तर ते म्हणते की माझे वडील नीलमाधवांची पूजा करतात. आणि जसं नीलमाधवांचं नाव ऐकतो तर लगेच त्याचे कान उभे राहतात. अरे हा यांच्या शोधासाठी मी आलो.
आणि ते म्हणतात की मला सुद्धा त्यांचं दर्शन करायचं. तर ललिता म्हणते नाही, माझ्या वडिलांशिवाय इतर कुणालाच त्यांचं दर्शन झालेलं नाही आणि ते वडील कुणालाच तिकडे घेऊन जात नाहीत, कारण त्यांना भीती होती, कारण हे शबर होते आणि भगवानांची पूजा अर्चा जर उद्या दुसऱ्याने बघितलं ते घेऊन जातील किंवा भगवान त्यांच्याकडून सेवा घेतील, माझी सेवा रद्द होईल, आणि म्हणून ते कुणाला तिकडं जाऊ देत होते आणि एकदम गुप्त रूपामध्ये चांगली सेवा ते करत होते. आणि मग भगवानांच्या कृपेनंच की हा विद्यापती विचारतात नाही मला जायचं, हट्ट धरतात आणि मग ती मुलगी आपल्या वडिलांना सांगते की असं त्यांची इच्छा आहे. तर ते रागवतात की तू सांगितलंच कसं म्हणून, आणि तिला मुलगी रागवतात आणि मुलगी खूप ती पण हट्ट धरते त्यांना की नाही त्यांची इच्छा पूर्ण करते. आणि त्यावेळी मग ते म्हणतात ठीक आहे मी घेऊन जाईल, पण कसं नेणार, त्यांना डोळ्यावर पट्टी बांधून नेणार आणि त्यांना तिथे नेणार, तिथंच त्यांना काय देणार, पट्टी करून ते दर्शन करू शकते आणि अशा प्रकारे आड घालतात. मग ते पण सांगते आपल्या पतीला की विद्यापतीला की तुम्हाला घेऊन जातील, पण कसं डोळी पट्टी बांधून. ते म्हणतात काय हरकत नाही, आणि ते काय करतात, मोहरीचे दाणे घेतात आपल्या खिशामध्ये आणि ते राजा ज्यावेळी तो विश्वासू त्यांना घेऊन जात असतात आणि घेऊन जात असताना ते काय करतात, छोटे छिद्र करतात आणि मोहरीचे दाणे सगळे पडत जातात आणि नंतर मग तिथं जातात आणि विद्यापतींचे डोळे उघडण्यात येतात आणि बघतो नीलमाधवांचं सुंदर दर्शन. तर ते बघून अतिशय आनंदित होतो, तो प्रणाम करतो आणि एक मंत्राचा उच्चार करत असतो. त्यावेळी विश्वास म्हणतात थांबा मी जरा फुलं घेऊन येतो आणि ते फुलं आणत जातात. आणि तेवढ्यात हे बघतात की एक कावळा वर झोपलेला होता आणि त्या झोपलेल्या अवस्थेत काय होतं, अचानक खाली पडतो आणि त्याचा मृत्यू होतो. आणि जसा मृत्यू होतो त्याला चतुर्भुज रूप प्राप्त होतं आणि त्या चतुर्भुज रूप प्राप्त करून तो वैकुंठाच्या दिशेने निघून जातो. आणि म्हणतात अरे किती सुंदर चांगलं क्षेत्र आहे की इथं जो कोणी त्याचा मृत्यू होईल त्याला चतुर्भुज प्राप्त होणार, म्हणजे आणि तो वैकुंठाची त्याला सहजपणे प्राप्ती होणार. आणि म्हणून ते पण विचार करतात की चला आपण झाडावर जाऊ आणि आपण त्या काळाप्रमाणे काय करू, ध्यान करू, जेणेकरून आपल्याला येईल. आणि म्हणून ते झाडावर चढत असतात तेवढ्यात आकाशवाणी येते. विद्यापती हे काय करतो असतो की मी या ठिकाणी आहे हे राजाला जाऊन सांगतो. आणि त्यावेळी त्यांना वाटत अरे मी राजाच्या सेवेसाठी आलो इथं. आणि मग पुन्हा उतरतात आणि सर्वजण ते विश्वास फुलं वगैरे आणून पूजा करतात, पुन्हा घरी येतात आणि जशा दुसऱ्या दिवशी इकडे पूजेला येतात ते तिथून घरून निघून जातात कुणीकडे, सरळ राजाकडे. आणि राजाला सांगतात की नीलमाधव यांचा शोध लागलेला आहे. तर राजाला अतिशय आनंद होतो, म्हणतो चला चला चला. आणि इकडे येतात विश्वासूला विचारतात पण तो काही सांगत नाही. मग ते मोहरीच्या दाण्याने रस्ता बनलेला होता, तर त्या रस्त्याच्या दिशेने तो काय करतात, घेऊन जातात राजाला. आणि राजाला जातात तिथं आणि आलं उघडतात आणि म्हणतात बघा नीलमाधव. तर राजा कुठे आहे नीलमाधव? तर तो बघतो नीलमाधवांचं जे त्याने दर्शन केलं तिथे नीलमाधव नव्हते, अदृश्य झालेले. तो राजाला राग येतो आणि तो काय करतात, विश्वासाला बंदी बनवतात आणि तूच कुठेतरी काय केलंस, त्यांना लपवून ठेवलं, सांग सांग, आणि त्यांना शिक्षा करतस. तेवढं पुन्हा आकाशवाणी होते की ते म्हणतात की राजा की माझ्या इच्छेनंच मी काय झालेलं आहे, अदृश्य झालेलं आहे आणि तुला मी दर्शन देईन, पण कधी की ज्यावेळी काही दिवसांनी काय होईल, एक दारू ब्रह्म समुद्राच्या मार्गाने येईल आणि त्या दारू ब्रह्माला तू काय कर, दारू ब्रह्म म्हणजे एक लाकूड, लाकडाचा उंडका, आणि त्याच्यावर शंख चक्र गदा पद्म असेल, असं की कोणतेही लाकूड ते, तर त्या लाकडावर काय असतील, ही चिन्ह असतील आणि तू ओळख आणि त्या लाकडापासून तू काय कर, सुंदर विग्रह बनव आणि त्या रूपात तू पूजा कर. महाराजांना आनंद होतो आणि आपल्या सैनिकांना त्या समुद्र किनाऱ्यावर नियुक्त करतो. जसे हे दारू ब्रह्म येईल की मला कळवायचं. मग ते सैनिक त्या ठिकाणी होते आणि एक दिवस ते दारू ब्रह्म येतात. आजही त्या ठिकाणी स्थान आहे, चक्र तीर्थ म्हणून स्थान आहे तिथं जगन्नाथपुरी समुद्र किनारे. तर तिथं ते येतो म्हणतात आणि लगेच सैनिक राजाला कळवतात. राजा अतिशय आनंदित होतो आणि येतो आणि म्हणतो आता चला काढा त्याला. आणि सगळे मोठे जे सैनिक आहेत ते जातात, पण तो वणका काही हालत नाही. मग शेवटी पैलवान लोकांना बोलवतात, त्यांनाही शेवटी हत्ती लावतात तरी पण तो वणका नाही. मग राजा परत चिंतेत होतो की अरे वणका जर बाहेर आला तर कसं काय मी विग्रह बनवू. आणि तो रात्री जेव्हा झोपलेला होता
त्यावेळी भगवान स्वप्न म्हणतात की ते म्हणतात की तू ते हाती विती लावून नको, तू काय कर, माझे हे दोन भक्त कोण, विश्व वसु आणि विद्यापती, त्यांना सांग येऊन का काढाय मी सहजपणे बाहेर येईन. आणि मग ते राजा त्या दोघांना सांगतो, ते दोघं जण जाऊन सहजपणे आणून महालात ठेवतात. आणि आता राजाला त्याच्यापासून विग्रह बनवायचे होते. आणि मग राजा दोंडी पेटवली जाते की जे कोणी कारागीर आहेत त्यांनी यावर आणि या विग्रह या लाकडापासून काय करा, विग्रह बनवा. आणि मग अनेक कारागिरी जे जे प्रसिद्ध होते कारागिरी करणे ते येतात आणि त्यांना राजाला म्हणतात मी बनवतो, बनवा. आणि ते जायचे, आपले जे काही छन्नी हातोडा घ्यायचे आणि मारायचे, तर कुणाची छन्नी तुटायची, कुणाचा हातोडा तुटायचं, कुणाला हाताला लागायचं. तर असे अनेक लोक येऊन जातात, पण कोणाकडून ते कार्य होणार. राजाला परत चिंता वाटली, आणि जर विग्रह नाही बनले तर मी कसे काय त्यांचं दर्शन आणि पूजा करू शकेल. आणि मग त्यावेळी एक वृद्ध व्यक्ती, काही जण म्हणतात ते भगवंत होते साक्षात, काही जण म्हणतात ते विश्वकर्मा होते, आणि ते स्वतः त्या ठिकाणी येतात वृद्धाच्या रूपामध्ये. आणि त्यानंतर राजा मी याच्यापासून हे विग्रह बनवेन. तो राजाला आनंद होतो, हा या बनवा. पण तो म्हणतो नाही, माझी एक अट आहे. काय आहे? तर मी एका बंद खोलीमध्ये हे विग्रह बनवणार, आणि जवळजवळ 21 दिवस मी काय करणार, हे विग्रह बनवणार, आणि कुणी त्या ठिकाणी मला व्यत्यय आणायचा नाही. राजा म्हणतो हो ठीक आहे, काय हरकत नाही. आणि त्याला एक मोठा खोलीत महल दिला जातो, आणि त्या महलात त्यांना कार्य करायचा, आणि 2 सैनिक तिथं उभा केले जाते, कुणी त्यांना डिस्टर्ब करू नये म्हणून, नाही तिथे काम अर्धवट राहील. आणि म्हणून ते 2 सैनिक त्या रोज 24 तास पहारा देत होते. आणि राजा रोज महालामध्ये जाताना, राज दरबारात जाताना आणि येताना सतत तिथे यायचा, आणि त्या दरवाजाला कान लावायचा, आणि आतून आवाज यायचा टाक टाक टाक. आणि राजाला ते बघून आनंद व्हायचा, अरे हा काम चालू आहे, काम चालू आहे. आणि असं 1 दिवस 2 दिवस, किती दिवस होता, 14 दिवस होता. आणि 14व्या दिवशी ज्यावेळी तो कान लावतो, त्याला आतून काही आवाज येत नाही. तर त्याला चिंता लागू लागते, अरे हा वृद्ध व्यक्ती आहे की जर मृत्यू झाला का काय झालं, काय म्हणजे चिंता लागून राहते. मग राजा म्हणतो आवाज येत नाही. तर राणी म्हणते आवाज येत नाही, आता काम झालेलं आहे पूर्ण. मग राजा म्हणतो काम झालंय तर उघडा हो. मंत्री म्हणतो नाही माझं तिने 21 दिवसाचे आपल्याकडून काय केलेले आहे, 21 दिवस मागितले, तर अजून एक 7 दिवस थांबा, मग आपण खोलू. पण राजा म्हणतो जर काम झालं असेल तर थांबण्यात काय अर्थ आहे, त्यामुळे उघडा आताच उघडा. आणि राजाच्या आज्ञेनुसार ते दरवाजा उघडण्यात येतो. आणि ज्यावेळी दरवाजा उघडून आत जातात तर तिथं कोणी नसतं, कारागिरी अदृश्य झाले, आणि भगवंतांचे विग्रह बनले, जे आज आपण बघतो जगन्नाथ बलदेव असे विग्रह बघतो. आणि ते बघून राजा अतिशय दुःख करू लागतो. का? कारण तिथं त्यांना व्यवस्थित हात नाहीये, पाय नाहीये, म्हणजे अर्धवट स्थितीत ते विग्रह बनले. तो राजा पश्चाताप करू लागतो की मी जर 7 दिवस अजून थांबलो असतो तर काय झालं असतं की विग्रह पूर्ण झाले असते. आणि म्हणून तो स्वतःला कोसू लागतो. आणि रात्री भगवान स्वप्नात येऊन सांगतात की राजा तू चिंता करू नकोस, हे या रूपामध्ये माझी इच्छा होती आणि म्हणून मी असं प्रकट झालोय, आणि तू काय कर आता एक मंदिरचा निर्माण कार्य कर. आणि मग राजा मंदिर कार्य निर्माण करण्यात लागतो. तर आचार्यांनी सांगतात की असं का बरं रूप भगवानांनी प्रकट केलं. तर एकदा भगवान ज्यावेळी द्वारकेत असायचे, तर द्वारकेमध्ये झोपेमध्ये ते गोपी गोपी राधे राधे अशा प्रकारे ते काय करायचे, झोपेतून उठताना बोलायचे. आणि या द्वारकेच्या राण्या 16,108 राण्या त्या वैयक्तिक सेवा करायच्या भगवानांच्या. स्वतः म्हणजे रुक्मिणी काय करायची, त्या दासीगण चामर यायचे, स्वतः भगवानांना चामर करायचे, स्वतः भगवानांना सर्विंग, म्हणजे अशा प्रकारे स्वतः त्यांच्या एवढी सेवा करत होते. तरी ते विचार करतात की या गोपीने अशी काय सेवा केली की भगवान अजूनही त्यांना विसरू शकत नाही. आणि म्हणून ते विचारतात की गोपीने कशा प्रकारे सेवा केली हे आम्हाला जाणायचं. आणि कुणाकडून जाणू शकत होते, रोहिणी माता. तीच माता एक होती की रोहिणी वृंदावनला पण होते आणि इकडं द्वारकेमध्ये पण आहे. आणि त्यामुळे त्या रोहिणी मातेकडे जातात आणि म्हणतात सांगा आम्हाला वृंदावनच्या लीला सांगा, काय अशी गोपींनी भगवंतांची सेवा केली की जे भगवंत अजूनही विसरू शकत नाही. आणि मग त्यावेळी ते म्हणते मी सांगेन, पण जसं ते लोक ऐकतील ते इथं थांबणार नाही, ते कुठे जातील, वृंदावनला निघून जातील, आणि त्यामुळे ते लोक इथं आले नाही पाहिजेत. मग राण्या म्हणतात हो, एक राणी म्हणते मी इथं दरवाजा थांबेन आणि त्यांना येऊ देणार नाही आत.
तर ते म्हणते नाही तुमचे पती आहेत तुम्हाला धक्का देऊन काय करतील ते आतमध्ये येतील. मग सुभद्रामाई होते ते म्हणते मी थांबते. हा तू थांबलेस तर ते येणार नाही. आणि म्हणून सुभद्रामाई काय करते दरवाजाला दोन्ही हात लावून थांबते जेणेकरून कृष्ण बलराम आत आले नाही पाहिजे. आणि मग इकडे ते वृंदावनच्या लीला सांगू लागते कशा प्रकारे भगवंतांनी माखन चोरी केले आणि वेगवेगळ्या लीला. आणि त्यावेळी काय होतं कृष्ण बलराम जे सुधर्मा सभेत होते तिथं त्यांचा गोपेश होतो. तर ते ओळखतात हा वृंदावनच्या लीला कुठेतरी आहेत आणि शोधत शोधत ते तिथे येतात. आणि ज्यावेळी सुभद्रा मेय असते तर ती म्हणतात नाही आत जाता येणार नाही. मग ते काय म्हणतात की कमीत कमी इथून तरी आम्हाला काय कर ऐकू दे. आणि स्वतः बलरामजी जगन्नाथजी डाव्या बाजूला असतात उजव्या बाजूला बलरामजी असतात. आणि ते काय करतायत स्वतःच्या लीला बघून काय करतायत स्वतः ऐकतात. आणि त्या लीला ऐकून भगवान भाग भरत आहेत. त्यांचे डोळे असे मोठे होतात हात आतमध्ये जातात पाय आतमध्ये जातात आणि दिव्य रूप जे जगन्नाथांचं रूप आहे ना ते रूप काय होतं त्या रूपामध्ये ते दिसू लागतात. आणि त्यावेळी ते नारद मुनी प्रकट होतात आणि ते म्हणतात मी पाहिलं. आणि ते सुंदर रूप बघून म्हणजे नारद मुनी नृत्य करू लागतात. आणि ज्यावेळी भगवान पुन्हा बाह्य स्थितीत येतात त्यावेळी म्हणतात काय पाहिलं तर ते म्हणतात मी तुमचं दिव्य रूप पाहिलं. आणि नारद मुनी त्यांना प्रार्थना देतात म्हणतात भगवंता हेच रूप जे मी रूप बघितलंय ती माझी इच्छा आहे की तुम्ही हेच रूप तुम्ही काय करा सर्व जगाला तुम्ही या रूपामध्ये दर्शन द्या. आणि त्यावेळी मग नारद मुनींच्या प्रार्थनेवरून भगवान म्हणतात ठीक आहे मी देईन पण कधी आता नाही. जगन्नाथ ज्यावेळी कलियुगाच्या सुरुवातीला मी प्रकट होऊन जगन्नाथपुरी या ठिकाणी तर तिथं मी या रूपामध्ये काय करेन दर्शन दे. तर ही लीला आहे. दुसरे तर सांगितलं जातं की जे दारू ब्रह्म आलेल्या तर ते सांगितलं जातं की भगवान ज्यावेळी जरा शिकारी त्यांचं बाण मारतो ना अंगुठ्या तर त्याच्याद्वारे त्यांनी काय होतं भगवंतांचा हे होतो मृत्यू भगवंत आपलं शरीर सोडतात त्याग करतात आणि ते शरीर तो जरा काय करतो ते म्हणजे अंत्यसंस्कार करतो आणि त्या सुंदर सोडून देतो आणि तेच शरीर दारू ब्रह्माच्या रूपामध्ये आलेलं असतं आणि त्यापासून ते विग्रह बनवतात. आणि इकडे मग राजा मंदिर झालं आता ते भगवंतांची स्थापना करायची तर एक ब्राह्मण पाहिजे. मग ते विचार करतो की ब्रह्माजींच्या पेक्षा कोण ब्राह्मण श्रेष्ठ आहे आणि म्हणून तो ब्रह्माजींना बोलवण्यासाठी तिकडे जातो. आणि ज्यावेळेस जातो तर इकडं ब्रह्माजी थोडे व्यस्त होते ते म्हणजे थांबा 2 मिनिटं आणि ब्रह्माजी 2 मिनिटं इथे बऱ्याच काळावर जातो. आणि त्यावेळी मग इथं काय होतं ते मंदिर सर्व वाळूमध्ये समुद्र किनारे होतं ते वाळूमध्ये गाडलं जातं. आणि नंतर एक राजा त्या ठिकाणी येतो आणि तो त्या घोड्यावरनं जात होता आणि जात असताना घोडा अचानक काय होतो ठेच काढून पडतो खाली. तर राजा म्हणतो हातात प्लेन रस्ता आहे कसं काय ठेच काढला. आणि म्हणून तो बघतो तर त्या ठिकाणी जिथं त्याचा पाय खुपला जाता तिथं तो बघतो तर तिथं त्याला चक्र लागतं आणि म्हणजे काहीतरी आहे इथं. मग आपल्या सगळ्या सैनिकांना बोलवून ते खोदाई करायला होतो आणि खोदाई करून ते जे मंदिर आहे ते सगळं मंदिर प्रकट होतं. आणि तेवढ्यात हे येतात इंद्रद्युम्न महाराज. तर राजा म्हणतात अरे हे मंदिर मी बांधलंय. तो म्हणतो नाही हे मी शोधून काढलेलं आहे. तो म्हणतो माझा आहे हे म्हणतो माझं आहे. तर तिथे एक काकभूषणी होते कावळा तर ते म्हणतात की यांनी हे मंदिर निर्माण केलेलं आहे काही कारणामुळे वाळूमध्ये ते झाकलं गेलं आणि त्या वाळूतून केवळ तू बाहेर काढलेलंस पण वास्तविकपणे मंदिर येणं बनवलं आहे. आणि त्यावेळी मग ते स्वीकार करतात. आणि मग ब्रह्माजी येतात बघतात की पुरुषोत्तम शब्द आहे स्वतः भगवंत या ठिकाणी प्रकट होण्याची इच्छा केलेली आहे आणि मी काही शुद्ध करणार आहे. आणि म्हणून एक छोटासा ते यज्ञ करतायत आणि नरसिंह भगवंतांची ते स्थापना करतायत आणि त्या ठिकाणी ब्रह्माजी त्यांची स्थापना करतात. आणि मग भगवान जगन्नाथजी त्या राजाला काही वरदान मागण्यासाठी सांगतात. आणि राजा काय काय वरदान मागतो 3 वरदान मागतो. पहिलं वरदान काय मागतो की तो म्हणतो मला कोणीही संतान होऊ नये. तर म्हणजे काय बोल संतान का नाही तर तो म्हणला बघा जसा आता तो राजा होता तो म्हणत होता हे माझं मंदिर हे माझं मंदिर तसं मला कोणीही संतान होऊ नये जेणेकरून काय व्हावं की उद्या पुढे जाऊन ते अधिकार करणार नाहीत की माझं मंदिर आहे म्हणून आणि त्यामुळे कोणी संतान नको. दुसरं वरदान काय म्हणतो की भगवंता की तुम्ही
खूप कमी वेळ झोपायचं, जास्तीत जास्त लोकांना काय करायचं, तुम्ही दर्शन द्यायचं. आज आपण इस्कॉन मंदिरात गेलो तर बघितले की संध्याकाळी 9ला मंदिर बंद, पहाटे 4लाच उघडणार. पण जगन्नाथांचं मंदिर रात्री 12 जरी गेला तर मला दर्शन मिळणार. केवळ 12 ते 3 1 त्याच्यामध्ये पण खूप कमी, म्हणजे कधी असं फिक्स टायमिंग नाही त्यांचं, 12 ते 3च. कधी कधी 12 12:30 पण चालू राहतं, पण 3ला गेला 3लाही दर्शन उघडतात तिथं. म्हणजे केवळ 2-3 तासच भगवान विश्रांती घेतात, नाही तर बाकीचे 20-21 तास काय करतात, सर्वांना दर्शन देत असतात. हे राजाने त्यांना प्रार्थना केली. आणि तिसरी प्रार्थना केली की भगवंता तुमचा हात कधी सुकला नाही पाहिजे, एवढे तुम्ही काय करायचे, भोग घ्यायचे. आजही गेला तर बघा, एक भोग झाला आणि एका वेळी किती भरपूर अंडे तिथं भोग लागतो, ते काढूपर्यंत दुसरा लगेच परत तिसरा, सतत त्या ठिकाणी काय होतं, जगन्नाथजी प्रसाद ग्रहण करत असतात. तर सांगतात की भगवंतांना जर खेळायचं असेल तर वृंदावन जातात, भगवंतांना काय बिझनेस करायचा असेल तिरुपती बालाजी जातात, आणि जर खायचं असेल तर काय जगन्नाथपुरीला येतात. जगन्नाथ का भात जगत बसारे हात म्हणले. तर अशा प्रकारे भगवान जगन्नाथजी त्या ठिकाणी काय होतात, येत आहे. आणखीन एक लीला येते की भगवान त्यांचं पार्वती माताची की नारद मुनी एकदा वैकुंठामध्ये सेवा करत होते. का सेवा करत होते, नारायणांचा महाप्रसाद पाहिजे होता त्यांना, आणि ते जवळजवळ 12 वर्ष स्त्रीच्या रूपात तिथं सेवा करतात. आणि एकदा लक्ष्मीला कळतं की नारद मुनी, आणि ती विचारायचं तुम्ही का बरे, त्याच्यामध्ये मला नारायणांचा महाप्रसाद पाहिजे. तर लक्ष्मी म्हणते नाही, नारायणाने सांगितलंय कुणालाही माझा महाप्रसाद द्यायचा नाही, आणि मी कसं काय देणार. म्हणजे म्हणजे ठीक आहे, तुम्ही एवढी सेवा केली, मी विचारतो नारायण. आणि नारायणांना सांगते की अशा प्रकारे नारद मुनी सेवा करतायत आणि त्यांना तुमच्या महाप्रसादची इच्छा आहे. तर भगवान नारायण म्हणतात की तू दे, मला न कळत तू दे त्यांना. आणि मग थोडासा महाप्रसाद ती घेऊन येते आणि नारद मुनींना देते. आणि नारद मुनी तो प्रसाद बघतात, तो प्रणाम करतात आणि ग्रहण करतात. आणि जसं ग्रहण करतात तसं काय होतं, दिव्य भाव त्यांना प्रकट होतात आणि दिव्य कीर्तन बोलवतात. अतिशय आनंदामध्ये ते कीर्तन करत, नारद मुनी बजाई विना राधिका रमण नामी. तर असं कीर्तन करत ते जात असतात आणि कैलाश पर्वतावर जात होते. तर शिवजी बघतात की अरे नारद मुनींना मी बऱ्याच वेळा बघितलंय आणि आनंदात कीर्तन करतात, पण आज काय विशेषता आहे, एवढे भाविक मी कधी बघितले नाही. तर शिवजी लगेच जाऊन त्यांना थांबवतात, नारद मुनी थांबा थांबा, की काय झालं आज एवढं विशेष, एवढा आनंद. तर ते म्हणून काय सांगू, मला 12 वर्षानंतर आज नारायणांचा महाप्रसाद मिळाला. आणि जसं शिवजींना कळतं की महाप्रसाद मिळाला तर शिवजी म्हणतात मलाही दे. तर नारद मुनी म्हणतात नाही नाही, खूपच थोडा होता तो प्रसाद. तर ते म्हणले अरे मी तुझा बंधू, ब्रह्माजींचे 2 पुत्र आहेत, आणि त्यामुळे ते म्हणतात की तू बंधू आहे तू का मला देत नाही. आणि त्यावेळी नारद मुनी बघतात एक छोटासा कण त्याच्या नकामध्ये होतो. म्हणतात आहे एक आहे. आणि शिवजी तो एक कण छोटासा घेतात आणि त्यांनाही काय होतं, भाविक होतात, आनंदाला नृत्य करतात. आणि शिवजींचं नृत्य काय, तांडव नृत्य. आणि जसं ते तांडव नृत्य करू लागले सगळे ग्रह लोक काय वगैरे डामाडोल लागले. इकडे पार्वती सगळं डामाडोल लागले. शिवजी तांडव नृत्य करू लागले, का बरं अचानक, काही काय प्रयाची वेळ नाही. आणि ती जाऊन थांबवते, थांबा थांबा, का बरं तुम्ही आता अचानक नृत्य करूया. तर त्या म्हणतात काय सांगू, आज मला नारायणांचा महाप्रसाद मिळाला. ते ऐकते तसं म्हणजे हा मलाही द्या. तुम्ही नाही नाही खूपच थोडा होता आणि त्याने देणं पण शक्य नव्हते. मग त्यावेळी ती क्रोधित होते. ते म्हणजे तुम्ही मला नारायणांचा प्रसाद नाही दिला, पण मी तपस्या करणार आणि अशी तपस्या करणार की मला तर नारायणांचा प्रसाद मिळवणारच, पण त्याचबरोबर सर्व प्राण्यांना, कुत्र्या मांजरांना सुद्धा हा महाप्रसाद मी मिळवून देणार. आणि अशी म्हणून ती तपस्या करू लागते. आज जर या मायापूर धामात गेला तर तिथे एक द्वीप आहे, श्रीमंत द्वीप. तर तिथं ही पार्वती देवी तपस्या करते आणि तिथं गौरांग महाप्रभूंनी दर्शन दिले तिला. आणि तिथं भगवान प्रकट होतात आणि तिला ती मागते की भगवान माझी इच्छा आहे काय की मला तुमचा महाप्रसाद मिळावाच, पण त्याचबरोबर सगळ्या प्राण्यांना की तुमचा महाप्रसाद काय व्हावा, मिळावा. आणि त्यावेळी भगवान म्हणतात ठीक आहे,
मिळेल, पण कधी जेव्हा मी जगन्नाथपुरीत प्रकट होईल. आणि आज गेला तर आनंद बाजार आहे तिथं. आनंद बाजारामध्ये काय होतं, ज्यावेळी भोग निघतो भगवंताचा तिथं येतो आणि तिथून मग सगळं भक्तगण काही मूल्य देऊन ते घेऊ शकतात. आणि जरी तुम्ही गेलात आणि लक्ष्मी नाही, समजा पैसे नाहीत, तुम्ही त्या ह्याला म्हणला दुकानदाराला जरा सॅम्पल द्या, तर तो काय करतो, एवढं जण नाही असं म्हणून देतो. तुम्ही 4 दुकानात सॅम्पल दिले, पोटच भरून जाणार असं त्या ठिकाणी. आणि नंतर तिथून मग काय होतं, ते थोडं हे होतं ना, काय म्हणतात, 3, 4, 5 तास झाले की मग त्याला दुसरीकडे देतो अनक्षेत्र, तिथं ते वाटतं. तिथून हे करायला की गायी नाटकतात, जे रघुनाथदास पुस्तकामध्ये तिथं जाऊन खायचे ते गायी खातात, गायींचं कमी घ्यायचे. मग नंतर मोठी लीला आहे त्यांची. तर पार्वती मातेने काय केले, ही तपस्या केलेली आहे आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्याला हा प्रसाद मिळतो. आणि आजही ज्यावेळी जगन्नाथपुरीचं मंदिर बघितला, मंदिरच्या बरोबर मागच्या साईडला विमला देवींचं मंदिर आहे, जी पार्वती आहे साक्षात. तर जगन्नाथांचा प्रसाद निघाला ती विमला देवींना तो दाखवण्यात येतो. म्हणजे जगन्नाथजींचा प्रसाद काय होतो, विमला देवीला आजही तो अर्पण होत असतो. तर अशा प्रकारे भगवान जगन्नाथजी आहेत. आणि भगवान जगन्नाथजी जसं आपण म्हणतो ना जागृत देवस्थान है ना, वेगळी लिहिलेलं असतं जागृत देवस्थान, जागृत असतं, तसं इस्कॉन मध्ये भगवान जगन्नाथ आणि नरसिंहदेव हे दोन्ही जागृत देवस्थान आहेत. आजही अनेक भक्तांच्या घरी काय आहे, जगन्नाथजी. तर ते अनेक लीला त्यांच्याबरोबर करत होते. एक मुंबईच्या माता होत्या, त्या सांगत होत्या, मुंबईच्या दादरचे जे जगन्नाथ आहेत त्यांच्या अनेक लीला आहेत. तर एक लीला आमच्या जवळचेच भक्त सांगत होते, त्याही माताच्या होत्या. तर त्या म्हणल्या की त्यांनी ह्या दोघी ह्याला यात्रेला होत्या महाराजांच्या, आणि कार्तिकचा महिना होता, थंडीचे दिवस होते. तर भगवान जगन्नाथजी तिच्या स्वप्नात सांगितले की तू काय केलेस, तू जाताना मला तिथं गरम कपडे दिले नाहीत, म्हणजे स्वेटर वगैरे असतात ना, म्हणजे आपण काय करतो उन्हाळ्यामध्ये हलका कापड भगवंतांना झोपण्यासाठी भेट देत असतो, आणि जेव्हा थंडी होते त्यावेळी त्याबरोबर आणखीन एक शाल देत असतो. तर ते म्हणजे तू देताना तू शाली देऊन गेलेली नाहीस. तिथून त्यांनी फोन करून सांगितलं घरी की बाबा भगवंतांना शाली ठेवायला राहिलेले आहेत, त्या शाली अर्पण करा तुम्ही. आणि मग फक्त तर शाली नव्हत्या. म्हणजे अशा प्रकारे भगवंत आजही अनेक भक्तांचे जे लीला आहे तुम्ही अनुभवू शकता. या जगन्नाथपूर मायापूरमध्येच आपले भगवान जगन्नाथांचं मंदिर आहे. तर तिथं 1-2 भक्त गेले प्रसाद म्हणजे त्या मंदिरात. तर त्या पुजाऱ्याने काय केलं, प्रसाद दिला. आणि एकाने तो प्रसाद दिला, आणि दुसरा तो मुस्लिम होता आणि त्यामुळे त्याने तो प्रसाद नाही घेतला. त्याने काय केलं, बाहेर घेतला आणि बाहेर नेऊन टाकून दिला. आणि दुसऱ्या दिवशी तो आला आणि पुजारी म्हणतो मला प्रसाद द्या, मला प्रसाद द्या. तू म्हणाली काय असं काय झालं, तू काल तुला दिला प्रसाद आले. तर तो म्हणला काय, तुम्ही काल प्रसाद दिला, मी बाहेर नेऊन टाकला, तो खाल्ला नाही. आणि रात्री ज्यावेळी झोपलो त्यावेळी एवढे हे पांढरे भगवंतांचं दाखवत होतं. कारण मुस्लिम होते, त्याला माहित नव्हतं कोण भगवंत. तर तो म्हणतो हे पांढरे दिसत नाही भगवंत, हे माझ्या काल स्वप्नात आले. आणि त्याने म्हणले माझा प्रसाद टाकतोस काय. आणि मग त्याने भरपूर काय केलं, त्याला स्वप्नामध्ये मारू लागले. आणि म्हणून मी आज सकाळी पळत पळत आलो आणि मग मला पहिला प्रसाद द्या म्हणले. अशा अनेक लीला त्या ठिकाणी. तर अजून 1-2 लीला आपण बघू. एक आहे जगन्नाथजी रोज मंगलारतीच्या आधी, म्हणजे एका वेळी काय मंगलारतीच्या आधी ज्यावेळी पुजारी जाऊन उठवतो भगवंतांना, तर त्यावेळी बघतो की जगन्नाथ बलदेव सुदामाई काय होतात, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, रडतायत. तर तो पुजारी घाबरला, अरे म्हणलं भगवंत का रडायला. आणि तो जाऊन आपले जे प्रमुख पुजारी त्यांना सांगतात. सगळ्या पुजाऱ्यांची चर्चा होते, राजाकडून बातमी जाते आणि मग सगळेजण भगवंतांना प्रार्थना करतात. आणि जे मुख्य पुजारी होता त्याच्या स्वप्नात भगवंत येतो आणि म्हणतात की मी रोज म्हणजे मंगल आरतीच्या आधी काय करायचो की जी कुर्माबाई तिच्या घरी जायचो आणि ती काय करायची, सुंदर अशी खिचडी बनवायची आणि ती खिचडी मी खायचो आणि मंगल आरतीला परत तिथे यायचो. आणि
एकदा एक संत त्याच्यापाशी जातात आणि ती सांगते असं जगन्नाथ येऊन खिचडी खाऊन जातात. मग तो म्हणला अरे मग तू ना अशी नाही बनवायची, भगवंताला बनवायचं म्हणजे उठल्या उठल्या पहिला तुला स्वच्छ झालं पाहिजे, आंघोळ केली पाहिजेस आणि नंतर ती भांडी जी सगळी साफ केली पाहिजेत आणि मग भगवंतांना बनवून ते अर्पण केलं पाहिजे. मग ते म्हणते ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी जगन्नाथ येतात तर ते अजून आंघोळ करून ते खिचडी बनवायला वेळ होते आणि मग भगवान म्हणतात आता मंगळारतीला सगळे तिकडे उघडणार दर्शन. तर भगवान काय करतात, ते अजून बनलं नाही तसंच निघून जातात. पहिला दिवस होतो, दुसरा दिवस होतो, नंतर मग कळतं की बाबा या साधूने सांगितलंय. तर भगवान त्याच्या स्वप्न म्हणतात, ते म्हणतात की त्या कुर्माबाईने जशी खिचडी बनवते तशीच आम्हाला आवडते, ती तू सांगू नको तिला ते असं पाहिजे तसं पाहिजे. आणि 2 दिवस तुझ्यामुळे आम्ही उपाशी राहिलो. आणि त्यावेळी मग तो साधू घाबरतो आणि जातो कुर्माबाईला प्रणाम करतो, म्हणतो बाई हे तुझ्यासाठी नाहीये, तू काय कर, तू जसं पहिला होतोय तसंच वेळेत त्यांना अर्पण कर, त्यांना मग जायचं असतं. आणि मग तशा प्रकारे ते अर्पण करत होते. आणि त्या दिवशी काय होते, त्या कुर्माबाईचा मृत्यू झालेला होता आणि भगवान तिथं रडत होते. आणि मग ते पुजारी म्हणतात भगवंता चिंता करू नका, आजपासून आम्ही काय करू, तुम्हाला मंगळारतीच्या आधी एक भोग अर्पण करू. आणि आधी तिथं तो भोग मिळतो कुर्माबाईची खिचडी म्हणून. पुजाऱ्यांना विचारलं की मंगल भोग पाहिजे, तर ते सांगतात कुर्माबाईची खिचडी आजी तिथं अन्न मिळते आपल्याला. म्हणजे तिच्या स्मरणात ते अर्पण होत असते भगवंतांचं. आणखीन एक व्यक्ती होता, तो जातो आणि बघतो की कशा प्रकारे या ठिकाणी भोग लागतात जगन्नाथांना. आणि तो बघतो, आश्चर्य होतो आणि त्याला भरपूर आपल्या धनाची कमेंट होते. भरपूर त्याच्यावर काय होतं, धन होतं, पैसा होता. आणि त्याला एकतर विश्वास नव्हता भगवंतांप्रती आणि दुसरा म्हणजे धनाचा गमेंट होता. आणि म्हणून तो तिथल्या पंडापाशी जातो आणि त्यांना आव्हान करतो आणि म्हणतो की माझी इच्छा आहे की 1 लाख डोनेशन. आणि आता बरेच वर्ष झाले त्याला, तर त्या बऱ्याच वर्षापूर्वी तो म्हणतोय 1 लाख रुपये मला डोनेशन द्यायचं आहे आणि तुम्ही काय करा, एका भांड्यामध्ये 1 लाख रुपयाचा भोगा बनवून तुम्ही भगवंतांना अर्पण करायचं. तर ते म्हणले ठीक आहे. आणि त्यांनी प्रयत्न केला, पण ते भांडं आहे ना 40-50 हजार मध्येच भरायला लागलं. आणि ते म्हणले अरे जर त्याचा घेतला नाही तर भगवंतांचा अपमान केल्यासारखं होईल, अपमान झाल्यासारखं होईल. आणि म्हणून ते प्रयत्न करतात पण होत नाही. मग शेवटी जो मुख्य पंडा आहे तो जाऊन भगवंतांना प्रार्थना करतो की भगवंता अशा प्रकारे त्या माणसाची इच्छा आहे, पण आम्ही प्रयत्न करतोय पण ते 1 लाखाच्या आतच बसत आहे, 30-40 होते, 50,000 पर्यंत कसं करायचं. आणि प्रार्थना करून झोपी जातो. आणि झोपी गेल्यावर भगवान त्याच्या स्वप्नात येतात आणि ते म्हणतात की त्याला सांगा की तुझ्या 1 लाखाचा भोग मला नाही पाहिजे म्हणून. मग ते म्हणतात की तू काय कर, त्याला सांगा की मला एक खाऊचं पान पाहिजे आणि ते खाऊचं पान तुम्ही काय करा, अर्पण करायला सांगा. पण त्या खाऊच्या पानामध्ये हत्तीच्या मस्तकातील जो मणी आहे त्या मण्याचं चूर्ण पाहिजे त्या पानामध्ये. आणि अशा प्रकारे तो पुजाऱ्याला सांगतात. आणि पुजारी सकाळी उठतो, जेवढा आनंदात उठतो की अरे त्या व्यक्तीपाशी जातात आणि तो व्यक्ती तिथं पुजाऱ्याच्यावर काय झालं, मी देणार होतो काय झालं. तर ते म्हणले भगवंताला तुमचा भोग नाही पाहिजे 1 लाखाचा. हा 1 लाखाचा भोग नाही पाहिजे. तो म्हणजे हो मग काय पाहिजे भगवंताला. ते म्हणतात केवळ एक खाऊचं पान पाहिजे. तुमचं साधं पान भगवंताला तेवढंच पाहिजे. म्हणजे हो तेवढंच पाहिजे, पण त्याच्यामध्ये हत्तीच्या मस्तकातील मण्याचा चूर्ण पाहिजे. आणि जसं हे ऐकतो तसं पूर्ण लोटांगण जातो. का? कारण प्रत्येक हाती एक घ्यायचा मारायचा, त्याच्यात मणी असेल ठीक, दुसरा हाती त्याच्यात ठीक, नाही तर तिसरा, चौथा हाती. मग किती हाती मारायला लागले असते बघा, म्हणजे किती शोधावे लागले असते. आणि म्हणून तो मग पूर्ण लोटांगण येतो, भगवंता मला क्षमा करा की मला एवढा धनाचा अहंकार होता, परंतु मी साधे एक पान सुद्धा तुम्हाला खाऊ घालू शकत नाही, मला क्षमा करा. तर अशा प्रकारे भगवंतांची तो क्षमा मागतो. तर अशा प्रकारे अनेक लीला आहेत भगवंतांच्या. वेळ आपण आम्ही थांबू म्हणजे दुसरा विषय. तर अशा प्रकारे
प्रभुपादांनी या जगन्नाथांना, प्रभुपाद म्हणायचे हे जगन्नाथ आहेत, हे ओडियानाथ नाहीत, ओरिसानाथ नाहीये, हे कोण आहे? जगन्नाथ आहे. आणि म्हणून प्रभुपादांनी संपूर्ण जगभर जगन्नाथांना घेऊन गेले. जे इंग्रज या भारतामध्ये होते त्यावेळी ते भारतीयांना म्हणायचे की किती लोक इडियट लोक आहेत. का? कारण हे कोणी झाडाची पूजा करतात, कधी लाकडाची पूजा करतात. म्हणजे जगन्नाथांना ते काय म्हणायचे? लाकूड आहे. तुलसी महाराजांना म्हणायचे झाड आहे, ह्याची पूजा करतात. पण आज तीच लोक आज सान फ्रान्सिस्को या देशामध्ये शहरामध्ये सार्वजनिक सुट्टी साजरी केली जाते, सार्वजनिक सुट्टी दिली जाते रथ यात्रेच्या वेळी, ज्या भारतामध्ये पण नाही. पण आज त्या ठिकाणी काय होते? सुट्टी दिली जाते, सार्वजनिक सुट्टी घोषित करतं गव्हर्नमेंट दिला की आज रथ यात्रा आहे ना, चला सुट्टी. म्हणजे जे लोक पहिला यांना नावं ठेवत होते तेच लोक आज भगवंतांचे पूजा करतात, अर्चा करतात आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ही काय आहे? प्रभुपादांची कृपा. आणि म्हणून या जगन्नाथ रथ यात्रा सांगितलं जातं, शास्त्रामध्ये वर्णन आहे. ते म्हणतात की जो कोणी व्यक्ती जीवनामध्ये ज्यावेळी आपण एक दिवस आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं आणि ज्यावेळी मृत्यूच्या आपण शैवर असतो त्यावेळी एक चलचित्र आपट आपल्या समोर चालतो. काय चालतं? जीवनभर लहानपणापासून ते आपण मरेपर्यंत काय काय केलं सगळे चित्र समोरून स्लाइड शो सुरू असतो. आणि जसं रथयात्रेचा एखादी आपण रथयात्रा बघितली असेल, ओढली असेल, सेवा केली असेल, जसं ते रथयात्रेचं चित्र येतं ते थांबतं आणि ते बघत व्यक्ती काय करतो? प्रसिद्धी करतो आणि भगवत धाम जातो. म्हणजे केवळ त्याने काय केलंय? रथयात्रा साजरी करण्यामध्ये भाग घेतलेला आहे, रथ ओढलेला आहे किंवा भगवंतांचा रथावरचं दर्शन केलेलं आहे. केवळ तेवढ्याद्वारे काय होऊ शकतो? त्याचा उद्धार होऊ शकतो. आणि म्हणून आम्ही कित्येक वेळा बघितले, एकदा निगडीमध्ये ना रथयात्रा येत होती आणि दुपारची वेळ, आपण आता ज्यावेळी सुरू करतो तेवढं थोडं ऊन असतं आणि आता पावसाळ्यात करतो आपण त्यावेळी एप्रिल मे जानेवारी असे असायचे आणि दीड 2 लाख बराच ऊन असायचं. आणि त्या उन्हात भक्तगण कीर्तन करत होते आणि बरेच कामावून झालेले. तर एक व्यक्तीने बघितलं, अरे हे सगळे आलेले आहेत, तर यांना निश्चितपणे ताण लागले असणार. आणि म्हणून तो काय करतो? घरात जातो आणि आपल्या घरातला पीप आणून बाहेर ठेवतो आणि काही ग्लास घेऊन तो भक्त येतात आणि त्यांना पाणी देतो. आणि मग ते विचारतात की अरे तुम्ही सगळे कुठे चालात? तर त्यांना सांगितलं जातं असं मदनलाल दिला. त्यावेळी काय व्हायचे? रथयात्रा तिथं व्हायची. आणि तिथं मग तो पण काय केला? रथयात्रेवरून मागायला आणि त्यानंतर त्याने बघितला आणि तो हळूहळू येऊ लागला आणि आज ते दीक्षित भक्त. म्हणजे केवळ सुरुवात काय केली त्यांनी? केवळ भक्तांची त्यांनी त्यांना पाणी देण्याची सेवा केली, पण पूर्ण कसं जीवन बदलून गेलं. तर हे आहे की जगन्नाथांसाठी आपण त्यांना काय केलं पाहिजे? सेवेत नियुक्त केलं पाहिजे. आणि ही सेवा शारीरिक सेवा करू शकतो, मानसिक म्हणजे धनाच्या रूपात किंवा धान्याच्या रूपात. आणि आपण तर करतच असतो, पण यावेळी काय करायचं आहे? इतरांना संधी द्यायची. प्रभुपाद म्हणायचे की कोणी 1 लाख रुपये मला दिलं ते तेवढं महत्वपूर्ण आहे, पण 1 लाख लोकांनी 1 रुपये देतात ना ते महत्वपूर्ण आहे. का? कारण तेवढे 1 लाख लोक काय झाले? भगवंतांच्या सेवेत लागले. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे काय करायचं आहे? या सर्वांना सेवेत लागायचं. एक कथा सांगून मी थांबतो. हनुमानजींची, की हनुमानजी नाही किती आपल्यालाही वाटतं ना की अरे मी कसं काय जाऊ, कसं मागू, मी कधी मागितले नाही. पण हनुमानजींच्या कथेवरून आपण शिकतो की हनुमानजींच्याकडे ती शक्ती होती. काय शक्ती होती? समुद्र लावून 100 योजनांतर पार करून जाऊही शकत होते आणि येऊही शकत होते. पण ऋषींच्या शापामुळे ते ती शक्ती सुप्त असेल. आणि मग जाऊन काय करतात? त्यांना आठवण करून देतात की नाही हनुमानजी हे तुम्ही करू शकता, जाऊही शकता आणि येऊ शकता. आणि त्यावेळी हनुमानजी काय करतात? जय श्रीराम लगेच उड्डाण घेतात आणि जातात. तशाच प्रकारे आपल्यालाही काय करायला लागतं? जामवंतप्रमाणे सांगायला लागतं की आपण गेलं पाहिजे. कारण आपण आपल्यासाठी नाही मागत. आपण ज्यावेळी आपल्यासाठी मागतो त्यावेळी तुम्ही निश्चित हे करा.
पण ज्यावेळी आपण गुरूंसाठी भगवंतांसाठी ज्यावेळी मागतो त्यावेळी तिथं भगवंतांची संतुष्टी काय ही महत्वाची असते. आपण बघतो लोक काय म्हणते, जसं हनुमानजींची एक छोटी कथा आहे की हनुमानजी सीतामांच्या महालात जातात आणि सीतामांजी काय करतात, कुंकुम लावतात. तर हनुमानजी विचारते काय लावलं, तर सीतामांजी ह्याला काय समजणार, आणि ते म्हणते हे लावल्याने प्रभू रामचंद्र खुश होतात. तर दुसऱ्या दिवशी हनुमानजी सगळं अंगाला लावून जातात तिथं, ते विचार करत नाही. आपण जर थोडा तिलक लावून जायचं म्हणलं तर समाजात आपण विचार करतो की अरे लोक काय म्हणतात, पण हनुमानजी पूर्ण अंगाला लावून जातात. महालामध्ये सगळे लोक हसत असतात, पण प्रभू रामचंद्र विचारते हे काय केलं तू, तर ते म्हणतात की सीतामाने म्हणले की थोडस सिंदूर ते लावलं आणि त्यामुळे तुम्ही खुश होता म्हणले. मग मी विचार केला जर सर्व अंगाला लावलं तर किती खुश व्हाल तुम्ही, आणि म्हणून मी काय केलंय सर्व अंगाला लावलंय. आणि आजही कुठं हनुमानजी मंदिर भेटला पूर्ण अंगाला सिंदूर लावलेलं असतं. तर हनुमानजी विचार करत नाहीत लोक काय म्हणतील, म्हणून आपण लोक काय म्हणतील ते विचार, आपल्याला कुणाला प्रसन्न करायचं आहे, भगवंतांना प्रसन्न करायचं. आणि त्यामुळे आपण जय श्रीराम जय जगन्नाथ म्हणायचं आणि पुढे जायचं. पुढे गेल्यावर काय होतं, एक पर्वत येतो मेहनत पर्वत, तो देवताला पाठवतात की अरे हनुमानजी एवढे 100 योजन चाललेत आणि खूप अंतर आहे, थकतील हे होतील, त्यावेळी तुम्ही काय करा, त्यांना म्हणतात या तुम्ही थोडी विश्रांती घ्या, थोडे फळं खा, थंड वृक्ष आराम करा आणि मग पुढे जाऊन पाणी प्या, थंडगार पाणी आहे, सुंदर फळं आहेत आणि मग तुम्ही पुढे जाऊ. पण हनुमानजी काय करतात, थांबतात, तिथं फळं खात बसतात, पाणी पितात नाही, पण त्याला निग्लेक्ट नाही करत, काय म्हणतात उपेक्षाही नाही करत. येतात खाली आपल्या चरणांचा स्पर्श करतात, मी याचा स्वीकार केला, मी आता चाललो पुढं, आणि त्यात केवळ स्पर्श करतात आणि पुढे जातात. तसंच आपणही जाऊ उद्यापासून तर आपण जाऊ उद्यापासून, तर त्यावेळी अशी लोक भेटतील, अरे प्रभूजी या या घरी बसा, माताजी या घरी बसा, दूध घ्या पाणी घ्या. तर तिथं रमत बसायचं नाही. का, कारण आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. आपल्याला काय करायचं आहे की बाबा मी आलोय की काही दान असेल तुम्ही द्या, भगवंतांच्या चरणाची निमंत्रण पत्रिका द्यायला आलोय ते घ्या, आणि काही दान भगवंतांसाठी द्या जेणेकरून चांगले जाते असतात. आणि त्यांनी ते घ्यायचं, लगेच पोहोचलं. जर आपण एकाच्याच घरी बसलो चहा पाणी करत सर्व, तर काय होणार आहे, जास्त लोकांनी नाही पोहोचू शकणार. आणि म्हणून त्यांना म्हणायचं मी येईल पण आता नाही, त्याचं झाले की त्याचा प्रसाद देऊन तुम्हाला आरामात भेटायला येतो, त्यावेळी भेटू, पण आता मला आणि बऱ्याच 2 तासांमध्ये, कारण आपण काही दिवसभर नाही करणार, 2 तास 3 तास जेवढे काय वेळ मिळेल तेवढ्यामध्ये जेवढे घर करता येईल, जेवढ्या लोकांना भेटता येईल तेवढं पण भेटून पुढे गेलं पाहिजे. पुढे हनुमानजी जातात तर कोण लागतं, सिंहिका लागते. ती काय करते, तिनं आ करून उभी असते आणि ती म्हणते हनुमानजी तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर माझ्या मुखात प्रवेश करता आणि मगच पुढे जायचं. तर हनुमानजी विनंती करतात की नाही मी जातो, शोध घेतो, प्रभूरामचंद्र म्हणतो आणि मग येऊन तुझ्या मुखात आनंदाने प्रवेश करतो. ते म्हणजे नाही, आधी माझ्या मुखात प्रवेश करायचं मगच पुढे जायचं. हनुमानजी काय करतात, आपलं रूप वाढवतो. तर सुरसापंती पण माई असते ती पण आपलं रूप वाढवतो, हनुमानजी वाढवतो, ती वाढवते आणि हनुमानजी एकदम छोटे होतात आणि ती मुख बंद करायच्या आधीच त्याच्या मुखातून फिरून बाहेर येतात आणि पुढे जातात. तसंच आपण ही गेलो तर काही लोक असे भेटतील सुसासारखे, काय म्हणते अरे आम्ही ऐकलंय इस्कॉन पैसा बाहेर पाठवतो, इस्कॉन तसं करतो, इस्कॉन तसं करतं तसं करतं. तर तिथं जर आपण वादाला वाद करत बसलो तर काय होणार आहे, वाढत राहणार, आपला वेळ विना करणार. तर तिथं वाद करत न बसता की बाबा आम्ही आहोत, आम्हाला माहिती आहे आणि आम्ही जे काही इथला जो व्यवहार चालतो तो इथं जे काही जमत आहे या ठिकाणी आम्ही खर्च करतो. आणि प्रत्येक मंदिराचं तसं आहे, कोणीही कोणाला पुढं पाठवत नाही, उलट आपल्यालाच पैसा लागतो. तिकडनंच प्रभुपादांनी अमेरिकेहून पैसा आणला, जे वृंदावन मायापूर मंदिर बनवली हे आपल्या इथं नाही, बाहेरच्या लोकांनी आणले, असं नाही इथला पैसा तिकडे गेले. तर हे काही लोकांचे गैरसमज आहेत आणि त्यांनी ते उठवलेले आहे. तर त्यामुळे अशा लोक भेटतात तर त्यांना वाद न घालता तर बाबा नम्रतेनं, जसं हनुमानजीने एकदम नम्रतेनं छोटं सांगितलं आणि लगेच बाहेर आले, तशा प्रकारे आपण नम्रतेने तिथं कार्य करून पुढे जायचं. पुढे गेल्यावर काय होतं,
तिथं सिंका भेटते. पहिला सुरसा नंतर सिंका, तर ती भेटते. तर ती काय करते, हनुमानजी वरनं जात असते आणि तिची त्यांची सावली खाली पडलेली होती आणि हिच्याकडे अशी स्थिती होती, ती सावली पकडली तर ती वरचा व्यक्ती काय करू शकत नव्हता. तो हनुमान बघतात, अरे पुढे जायचा प्रयत्न करतात पण पुढे जात नाही. तर बघतात सुरसा आहे आणि सुरसाकडे जातात आणि तिच्या मुखात प्रवेश करून पोट पाडून काय करतात, बाहेर येतात आणि पुढे जातात. तर सांगण्याचं तात्पर्य काय की आपण जाऊ अशा प्रकारे हे सुरसा सांगितलंय, दोष बघण्याची प्रवृत्ती जी भक्तांच्या मधली असेल किंवा बाहेरच्या लोकांच्या दोष बघण्याची जी प्रवृत्ती आहे त्याचं प्रतिनिधित्व सुरसा करते. तशा प्रकारे आपण कोणाकडे गेलो तर आपण त्यांचे दोष बघत बसायचे. अरे काय किती हा मायामध्ये आहे, हा हिच्यावर एवढं धन आहे बघून थोडे 100 रुपये पण देत नाही, तर मग त्यांचा दोष बघत बसायचं नाही. जो कोणी दिल प्रेमानं घ्यायचा नसेल त्याला म्हणजे कमीत कमी त्यातले आणि भगवानाचा प्रसाद खाऊन बस. जो कोणी भगवान जगन्नाथांचा प्रसाद काय भगवान बरोबर काय करणार, त्याचं हृदय परिवर्तन करणार. आणि कित्येक लोकांना आम्ही बघितले इस्कॉनमध्ये केवळ प्रसाद ग्रहण करायला यायचे, त्यामुळे काय झालं, त्यांचं हृदय परिवर्तन झालं. तर अशा प्रकारे कमीत कमी त्यांनी येऊन जगन्नाथांचा रथ ओढावं, थोडं प्रसाद ग्रहण करावा आणि थोडं भक्तांचा सण करावा. हे झालं तरी त्याच्या उद्धाराचं साधन काय केलं, आपण ओपन केलं. तर आपण ओपन केला आणि मग भगवंत आहे तर तो व्यक्ती आहे. आपलं काम काय तिथपर्यंत आणणं त्याला. आणि नंतर हनुमानजी जातात कुठं, लंकेच्या दारावर. तिथं कोण असते, लंकिनी असते. आणि लंकिनी ती म्हणते हनुमानजीने एकदम छोटं रूप घेऊन ते घुसत असतात, पण लंकिनी काय करते, त्यांना अडवते आणि ते म्हणते माझ्या परवानगीशिवाय तो कोणीही आत जाऊ शकत नाही आणि वानर तर बिलकुलच नाही. आणि म्हणून ती काय करते, त्यांना मारते. हनुमानजी काय करतात, तिला मारतात, एक जोरात ठोसा देतात. आणि त्यावेळी मग ती समजते, ती सांगते की मला ब्रह्माजीने सांगितलंय की भविष्यात एखादा वानर येऊन ज्यावेळी तुला थोबाड्यात मारेल त्यावेळी ओळखायचं की हा लंकेचा विनाश लवकरच होणार आहे. आणि ती म्हणते तुम्ही आज जाऊ शकता, आता विनाश होणारच आहे, असं तसं तुम्ही जावा. आणि तशा प्रकारे ते आत जातात. आणि मग मी जातो, तिथले जे सिक्युरिटी असतात गेटवरचे, ते आपल्या आतल्या माणसाची ओळख असते, पण हे सिक्युरिटी जास्तच हे करत बोलत असतात. जसं म्हणतात ना, चहापेक्षा किटलीच गरम असते, तशा प्रकारे हे सिक्युरिटी व्यवहार करतात. पण आपण हनुमानजीसारखं त्यांना थोबाडीत नाही म्हणायचं, पण थोडस 2 गोड शब्द बोलून किंवा प्रसाद वगैरे देऊन त्याला सांगायचं त्या व्यक्तीने बोलवलंय आणि आम्हाला भेटायला जायचं. आणि अशा प्रकारे आपण आत जायचं. आणि ज्यावेळी हनुमानजी आत जातात आणि ते काय करतात, सीतामानांना मिळतात. आणि सीतामानांना काय करतात, ते आपल्या हातातली अंगठी देतात, प्रभू रामचंद्राची अंगठी देतात. आणि जसं अंगठी हातात मिळते त्यावेळी सीतामानांनी काय करतात, अतिशय प्रसन्न होतात की भगवंताची अंगठी माझ्यापर्यंत पोहोचली, याचा अर्थ निश्चितच भगवान माझ्यापर्यंत काय होते, पोहोचते. सीता महाराणी कुठे होती, सोन्याच्या लंकेमध्ये, पण तरी पण ती दुःखी होती. तशाच प्रकारे आज लोक या संपूर्ण वैभवशाली जीवनात आहेत, पण हृदयाने मात्र काय आहे, अतिशय दुःखी आहे. त्यांना कळत नाही आहे ते दुःखी आहेत. त्यांना वाटतं की आम्ही आनंद घेतोय, भोग करतोय, पण शेवटी वास्तविकपणे शेवटी काय होतं, त्यांना कळून येतं. पण त्यावेळी काय झालेलं असतो, खूप वेळ निघून गेलेला असतो. आणि म्हणून जाऊन आपण त्यांच्या हातात जेव्हा हे पत्रक देऊ तर त्यावेळी ते जेव्हा जगन्नाथांना बघतील तर त्यांच्याही चेहऱ्याकडे बघा तुम्ही, ते हास्य त्यांच्या चेहऱ्यावर येणार. कारण हे भगवान त्यांच्यापर्यंत पोहोचतात. जसं अंगठी मिळालं सीतामांना आनंद होतो आणि ते ओळखतील लवकरच काय होणार, प्रभू रामचंद्र. तसं जगन्नाथजींचं त्यावेळी बघतील, काही एखाद दुसरा व्यक्ती असेल की तो द्वेष ईर्ष्या करेल, पण बाकीचे लोक, बरेच लोक आम्ही बघतो ते अतिशय आनंदित होते भगवंतांचं फोटो बघून. आणि आम्हाला पुरीला जाता नाही आलं, पण भगवंतांचा रथ आमच्या इथे येतोय, किती आनंद त्याला होतो. बऱ्याच जणांची इच्छा असते पुरीला जाण्याची, पण ते होऊ शकत नाही काही त्यांच्या व्यस्त जीवनामुळं. पण तीच भगवंत ज्यावेळी इथे येतात कळतं तेव्हा अतिशय त्यांना आनंद होतो आणि ते म्हणतात कुठे सांगा आम्ही येतो. तर हे काय आहे, आपलं कार्य की त्या लोकांच्या त्यांना यायचं आहे, त्यांच्या रथ ओढायचं आहे, पण आपण त्यांच्यावर पोहोचत नाही.
आणि म्हणून आपलं कार्य आहे की त्यांच्यापर्यंत जाणं आणि हे त्यांना पोहोचवणं, आणि ते जे काय देतील ते आणून भगवंतांच्या सेवेत लावायचं. बस एवढं साधं सोपं आहे आपल्याला करायचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न टीका टिप्पणी